कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील कर्त्या व्यक्तींना गमावले. या कठीण काळात आधाराचा प्रमुख स्तंभ हरवल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक आणि सामाजिक अडचणी निर्माण झाल्या. अशा कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबांचे पालकत्व सरकारने स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले. कुटुंबातील कमावती व्यक्ती गमावल्याने मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि भविष्यातील आर्थिक नियोजन यांसारख्या अनेक प्रश्नांचा सामना या कुटुंबांना करावा लागला. त्यामुळे अशा कुटुंबांना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना दीर्घकालीन आधार देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन आणि भविष्यातील संधी याकडे विशेष लक्ष देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संकटाच्या काळात शासन त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून उभे राहिले पाहिजे, या भूमिकेतून विविध मदतीच्या माध्यमातून या कुटुंबांना दिलासा देण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीचा काळ संपला असला तरी त्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबांच्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांचे जीवन पुन्हा स्थिर करण्यासाठी आवश्यक मदत करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कोरोना काळात कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या कुटुंबांना शासनाकडून आधार मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. संकटग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून संवेदनशीलतेने प्रयत्न केले जात असल्याचा संदेशही यामुळे देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळामध्ये एक संकल्प त्या ठिकाणी आम्ही केला होता. विशेषतः अनेक परिवारांमध्ये कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या पत्नीचं, मुलांचं भविष्य अंधारात होतं आणि त्यावेळी आमचे संदीपजी जोशी हे सिद्धिविनायक फाउंडेशनच्या वतीनं पुढे आले आणि त्यांनी घोषणा केली की अशा परिवारांचं पालकत्व हे आम्ही स्वीकारू. जवळपास 293 परिवार हे रजिस्टर झाले. मी देखील तेव्हा त्यांना सांगितलं की यापैकी 100 परिवारांचं पालकत्व हे मी देखील त्या ठिकाणी स्वीकारेल. त्यांनी स्वतः कोरोनापासून आजपर्यंत त्या परिवारांचं शिक्षण असेल, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं आणि आज त्यापैकी एका एकल मातेचं विवाह या ठिकाणी झालेला आहे. प्रीती ही जी आमची मुलगी आहे तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जवळपास या सगळ्या परिवारांमध्ये मिळून 300 मुली आहेत. त्या सगळ्यांचा विवाह होतपर्यंत ही सगळी जबाबदारी संदीपजींच्या नेतृत्वात आम्ही स्वीकारलेली आहे. आज या विवाहाचं अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्याही जीवनात येतं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही कार्य आहे हे कार्य करताना खरोखर अतिशय समाधान मला वाटतं आणि याकरता संदीप जोशीजी यांचं विशेष आणि मनापासून अभिनंदन करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.